नमस्कार मंडळी, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी थोडासा असं पराठा कसा बनवते, बटाटा पराठा। मुलं जर चपाती वगैरे खात नसतील तर आवडीनं खातील, डबाही पूर्ण संपवून आणतील अशा पद्धतीने पराठे अगदी 5 मिनिटात ते 10 मिनिटात कसे करायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। पराठे एकदम बघू शकता खूप छान मस्त सॉफ्ट झालेले आहेत। तर खूप अवघड नाही, बटाटे 2-3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत। आणि कसं होतं असं चायनीज वगैरे खाऊन मुलांची जीभ एकदम चटपटी वगैरे झालेली असते, तर मुलं चपाती वगैरे खायला खूपच नाटके करतात। मग असं वेगळं काहीतरी पौष्टिक, आणि बटाटा कसा असतो तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामध्ये काहीच जरी नाही टाकलं, मीठ टाकून जरी मीठ टाकून बटाटा वाफवून जरी मुलांना दिला तरी ते अगदी आवडीनं लहान मुलं खात असतात। तर माझ्या शुभमला ईशानलाही चपाती जास्त खात नाहीत। तर बघा हे असे बटाटे क्रश करून घेतले, सर्व असे सॉफ्ट करून घेतले। आणि कसं होतं चपातीमध्ये घालायचं आहे म्हणून एकदम असं सर्व डिकळे वगैरे स्लिम झाले पाहिजेत असं घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे ते। आणि ते घेत होती मी, आणि जास्त सामानाची गरज नाही, खूप छान हा पराठा होतो। तर थोडीशी कोथिंबीर असेल तर घाला, आणि मिरची, लसूण आणि थोडंसं आलं वाटून घेतलेलं प्रमाणात घाला, मुलं खाणार आहेत। तर माझ्या मुलांना थोडंसं तिखटच आवडतं, तर आणि नमक स्वादानुसार घालायचं। आणि याच्यात जास्त जरी काय घातलं नाही तरी हा पराठा खूप स्वादिष्ट लागतो। आणि चीज जरी घातलं तरी चालतं, किंवा एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घातलं ना अजून चटपटी हा छान पराठा होतो। तर बघू शकता असंच मिक्स करून घेतलेलं आहे। आणि मिरची, लसूण घातलं ना अजून छान चव येते, काहीच वेळ लागणार नाही याला। आणि खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन सकाळच्या घाईमध्ये कसं मुलांची शाळा वगैरे असेल तर हा पराठा होऊन जातो त्याच्यासाठी। आणि तोंडालाही खूप छान चव येते, गरम गरम खाल्ल्यावर अजून उत्तम लागतो। तर आता बघू शकता छान मस्त असं बटाटा हलवून घेतला, पीठ वगैरे भिजवून घेतलं, आणि असे गोळे करायचे आहेत आपल्याला। बाकीचे माझे पराठे झालेले, मी 2 तुम्हाला दाखवण्यासाठी हे करते। तर त्याच्यामध्ये काय मी म्हणजे व्हिडिओ हे लावलं नव्हतं, हातानेच एका दाखवत होती। तर आता बघा भरून घेतला, असा पुरण भरल्यासारखं भरून घेतलं, आणि बघा असं गोलसर लाटून घ्यायचंय। आणि 10 मिनिटात अगदी 10 ते 15 मिनिटात पराठा होऊन जातोय। बाकी सगळी तयारी करून ठेवायची, बटाटे वगैरे शिजवून, मग होऊन जाते पटकन। आणि बघू शकता असं मस्त छान गरम गरम घी, तूप किंवा बटरही लावू शकतो, छान मस्त खरपूस भाजायचं आहे। आणि तवा हा माझा खूप काळा झालेला आहे, कारण हा तवा मी चेंज म्हणजे आणलेला आहे दुसरा, पण कसं होतंय भाकरी चपात्या वगैरे करायचं म्हटलं की खूप जळतो तवा। आणि हा पहिलाच ॲक्च्युली ह्याला झालेत खूप वर्ष, चेंज तर करणारच आहे मी आता, पण हा आमलेटसाठीच ठेवणार आहे, आणि दुसरा आहे नवीन तो चपात्यासाठी फक्त हे करणार आहे। तर कसं होतंय चपात्या वगैरे जास्त आता, आणि पराठा भाजायला तर खूप वेळ जातो। तवा जळला की मला आवडत नाही, आणि हात जळलेलाच आहे, आणि ह्याला खूप दिवस झालेत म्हणून निघत नाही तो, म्हणून मग मी त्याच्यातच करते। तर आता बघू, चेंज केल्यावर तुम्हाला दाखवेली। आणि बघू शकता हा असा दुसरा भाजत आहे, मस्त असा झाला बघा पराठा। तुम्ही कसे पराठे करतात तेही मला नका बेसमध्ये जरूर सांगा, आणि हे पराठे तुम्हाला कसे वाटले नक्कीच आवडले तर व्हिडिओ तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।